लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, बजेटमध्ये 12 महिन्याची परत तरतूद होणार आहे आणि पुढे 12 महिने लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा जो निधी आहे त्याच्यासाठी मंजुरी मिळणार आहे आणि ती कधी मिळणार आहे या संदर्भात पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यापूर्वी 12 महिन्याची आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा ज्या वेळेस या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते, पण अर्थमंत्री खास करून ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी 12 महिन्यासाठी तरतूद करून ठेवली होती लाडकी बहीण योजनेच्या। आता परत आपल्याला 12 महिने म्हणजे पुढील लागणारे आता येणारे जे काही 12 महिने असणार आहेत तर त्या 12 महिन्यासाठी जो निधी लागणार आहे तर तो जो निधी आहे तर त्या निधीला जे आहे एकदा त्यासाठी अर्थसंकल्प मांडला जातो आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला या योजनेसाठी म्हणजे खास करून लाडकी बहीण योजनेसाठी जो आहे निधी वेगळा मंजूर करावा लागतो आणि त्या संदर्भात तरतूद येणाऱ्या बजेटमध्ये म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये होणार आहे। त्यामुळे कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे एकदा का बजेटमध्ये तरतूद झाली तर पुढील 12 महिने लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधी लागणार आहे तर तो निधी मिळत राहील। आणि यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे बघा की कोणतीही योजना असो तर त्या योजनेला असं नाही की महिन्याच्या महिन्याला जो आहे निधी मिळतो तर तो महिन्याच्या महिन्याला निधी जो मिळतो तर तो एकदाच 12 महिन्यासाठी मंजूर करावा लागतो। त्यानंतर संबंधित विभाग म्हणजेच मंत्रालय तो निधी टप्प्याटप्प्याने महिन्याला देत असतं आणि त्यासाठी मंजुरी लागते ती म्हणजे बजेटमध्ये म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये। आणि त्याच प्रकारे जे आहे बघा यावेळेसचा जो बजेट आहे यावेळेसचं जे अर्थसंकल्प आहे तर ते आत्ताचे नवीन मुख्यमंत्री आणि तेच सध्या अर्थमंत्री पण आहेत तर ते मांडणार आहेत बघा मार्च महिन्यामध्ये। कोणत्या महिन्यामध्ये? याच्यापूर्वी केंद्र सरकारचा बजेट मांडलं गेलं परंतु त्या बजेटमध्ये आपल्या योजनेसाठी लाडकी बहीण योजनेसाठी नव्हतं, तर आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाच्या बजेटमध्ये तरतूद असणार आहे आणि ती होणार आहे 6 मार्च रोजी। कधी? 6 मार्च रोजी, म्हणजेच त्यावेळेस वार येईल आपला शुक्रवार, म्हणजे शुक्रवारी मार्चच्या महिन्यामध्ये 6 मार्चला आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा जो निधी आहे तब्बल 12 महिन्याचा निधी मंजूर होणार आणि तिथून पुढे मग तो परत प्रत्येक महिन्याला जो आहे तो टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळत राहणार आहे। परंतु हा निधी किती मंजूर होतो याच्याहून आपल्याला पुढे किती लाभार्थ्यांची संख्या राहील, किती लाभार्थ्यांची संख्या जी आहे सरकार ठेवू इच्छितं, किती सरकारचं त्यासाठी बजेट येणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचं, यावरून बरंचसं काही चित्र आपल्याला स्पष्ट होईल। 6 मार्चला मी तुम्हाला परत सांगेल की किती एक्झॅक्टली आपल्या या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे मागच्या तुलनेमध्ये, म्हणजे लाभार्थ्यांची संख्या पुढे येणाऱ्या वेळेमध्ये कशी असू शकते याचा देखील आपल्याला निधीवरून अंदाजा येतो। तर अशाच प्रकारचा जो निधी आहे तो आपल्याला या पुढच्या म्हणजेच याच्यानंतर आता या फेब्रुवारीच्या नंतरचा जो महिना आहे तो म्हणजे मार्चच्या 6 मार्च रोजी आपल्या बजेटमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये ती तरतूद दिसणार आहे आणि त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना एकदा का मंजूर झाले तर 12 महिने कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज पडणार नाही। तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 6 मार्च रोजी घडणार आहे। तेव्हा तुम्हाला किती निधी एक्झॅक्टली मंजूर झाला याबद्दल तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच योग्य ती माहिती देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, जास्तीत जास्त निधी यावेळेस पण मिळेल कारण की आता असं वाटलं की बघा लाभार्थ्यांची संख्या कमी होईल परंतु मात्र यावेळेचा हप्ता हा सर्वाधिक लाभार्थ्यांना मिळाल्याची शक्यता ही दाट आहे। त्याचा आकडा किती आहे एक्झॅक्टली हा पुढे आला नसला तरी देखील मागच्या 2 महिन्याच्या तुलनेत तरी मात्र वितरण यावेळेचं जास्त झालेलं आहे जानेवारी महिन्याचं। तर त्याचप्रमाणे आपल्याला जो निधी आहे तो भरपूर असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ चालू राहील याचा आपल्याला त्याच्यातनं जो आहे अर्थसंकल्पातनं अंदाज येतो आणि तो अर्थसंकल्प 6 मार्च रोजी मांडला जाईल, तेव्हा तुम्हाला सविस्तर व्हिडिओ उपलब्ध होईल। या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बघा। प्रचंड लाडक्या बहिणी विचारत आहेत की वितरण संपलं आहे का? मी कालच सांगितलं तुम्हाला वितरण संपलेलं आहे, त्यामुळे कोणीही आता अफवांवर लक्ष देऊ नका। आता या योजनेच्या संदर्भात तुमच्या मनात इतर पण काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारा, नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा। धन्यवाद।